भगवानदासजी खेमवाणी परिवाराकडून संत गजानन माऊली पदयात्रेचे भव्य स्वागत। प्रतिनिधी फिरोज जट्टावाले। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते। कारंजा निवासी सिंधी कॅम्प येथील श्री क्षेत्र पंढरीचे नियमित वारकरी आणि सिंधी समाज पंचायत कारंजाचे मुखिया हरिभक्त परायण भगवान खेमवाणी यांच्याकडून समर्थ गजानन महाराज संस्थान उंबरडा बाजार येथून श्री क्षेत्र शेगाव जाणाऱ्या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले। या संदर्भात माऊलीचे सेवाधारी तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सिंधी कॅम्प येथे माऊलीच्या पालखीचे आगमन होऊन पालखी बच्चारामजी केसवानी तथा भगवान खेमवाणी यांचे घरी आली असताना खेमवाणी परिवार, केसवानी परिवार आणि सकल सिंधी समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे पालखीचे स्वागत करून सर्व भजनी मंडळीकरिता अल्पोपहार व्यवस्था केली। यावेळी उंबरडा बाजार पालखीचे भागवताचार्य हरिभक्त परायण गोपाल महाराज महल्ले, पालवी पुजारी श्रीमती कडू, आजीबाई अजाब महाराज ढडे, ज्ञानेश्वर महाराज घोडे, दिलीप महाराज ससाने, विनोद महाराज हळदे, मृदुंगाचार्य दासबाबू, संदीप वानखडे दिगडे महाराज, गावंडे महाराज, सूत्रसंचालक गणेश महाराज काळवांडे, तुळशीवाल्या सौ चौधरीताई, सेवाधारी पंकज दिगडे, मार्गदर्शक राजूभाऊ घोडे, पालखी प्रमुख रविभाऊ श्रीराव इत्यादींसह शेकडो यात्रेकरू वारकरी उपस्थित होते। यावेळी खेमवाणी परिवाराकडून माऊलीचे सेवाधारी तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजयजी कडोडे, सुनील गुंठेवार आणि पालखीसोबत शेगाव येथे जाणाऱ्या भाविक माता भगिनींचा खेमवाणी परिवाराकडून शेला, नारळ, ब्लाऊज पीस देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माऊलीचे निष्काम सेवाधारी संजय कडोडे यांनी सिंधी समाजाने हरिभक्त परायण भगवान महाराज खेमवाणी यांचे अनुकरण करून धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाला बच्चाराम केसवानी, केवलराम पंजवानी, विनीत गोलेच्छा, शांतीलाल केसवानी, राजेश पंजवानी, लीलराम पंजवानी, धरमदास नागवानी, सुनील नागवानी, जुमडामल नागवानी, डॉक्टर गिदवानी, नगरसेवक सच्चानंद थत्तानी, मोतीलाल पर्यानी, अमृतलाल थद्दानी, अशोक खेमवानी, ओम खेमवानी, तुषार खेमवानी, उमेश अनासने, माणिकराव हांडे, बाळकृष्ण काळे, सुनील गुंठेवार, दर्शन पाटील खंडार, कैलास हांडे इत्यादी हजर होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।